नमस्कार. मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचा छोटासा पण महत्वाचा विषय मी रागात हा व्हिडिओ केलाय तुमच्यावर. सेक्शन 498 म्हणजे आत्ताचा सेक्शन BNSचा कलम 85 यामध्ये अटकपूर्व करावा का, अटक होते का, याबद्दल एक छोटासा व्हिडिओ आहे. तुमचा डोळे उघडणारा, अंजन घालणारा हा व्हिडिओ आहे. कायद्यासहित सांगतो, संदर्भासहित सांगतो. असेच सगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपला चॅनल मराठी कायद्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण विषयाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सेक्शन 498 म्हणजे नक्की काय? तर 498 म्हणजे पती किंवा त्याच्या नातेवाईकांनी, पत्नीचे लाडके नातेवाईक असतात ना, सासू, सासरा, नणंद, नंदेचा नवरा, यांनी पत्नीचा केलेला छळ, मग तो पैशासाठी असेल किंवा इतर असेल, त्याच्यावर सेक्शनमध्ये थोडा बदल होतो आणि सेक्शन 498 लागतो. तर हा सेक्शन 498 नंतर बदलला आणि त्याला BNS केला, भारतीय नागरी संहिता, आणि तो झाला 85. आपण नाही का उर्फ नाव लिहितो, भैया साहेब उर्फ गोपाळ, तसं या भादवीस उर्फ BNS बंस 498 उर्फ 85. तर ही केस दाखल झाल्यावर पोलिसांचा कॉल येतो की तुमच्या विरुद्ध पत्नीने कलम 498 ची केस केलेली आहे आणि यामध्ये या आम्हाला चौकशी करायची. पोलीस पण काय असतात, त्यांनी खरं तर आधी सांगितलं पाहिजे. पोलिसांचं कर्तव्य आहे की साधा गुन्हा दाखल झालाय, आम्हाला तुमचा जबाब घ्यायचा आहे, कोर्टात पाठवायचं आहे, भीती नाही. पण त्यांना पण डर का बिझनेस करायचा आहे आणि आम्हाला पण डर का बिझनेस करायचा आहे. परंतु 498 या केसमध्ये किंवा या कलमामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. मग सुप्रीम कोर्ट मोठं का आम्ही मोठं? सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की अटक करायची नाही. या अशा खोट्या केसेस हा पत्नीतर्फे केलेला कायदेशीर दहशतवाद आहे, लिगल टेररिझम या शब्दात सुप्रीम कोर्टाने झापले. बायकांना झापले, आम्हाला पण झापले. जे आम्ही ह्याचा बागलबोवा करून ठेवलाय त्यांना पण झापले. खोटं बोलतोय आम्ही म्हणून की अटक होईल. या 498च्या केसमध्ये भावांनो अटक होत नाही. अहो यातच काय, किती काय काय झालं तरी अटक होत नाही. ते पळून गेलेले किती काय काय लोक राहिली, कुठं जाऊन मस्त राहतायत. किंगफिशरचा काय तो मल्ल्या फिल्ल्या, चोक्सी पॉक्सी. आणि तुम्हीच काय तुमच्या बायकोला काय केलंय? फुटाणा मारला आणि शेंगदाणा मारला आणि म्हणे 498 झाला. फालतू गोष्टीमध्ये घाबरायचं नाही. जिथं घाबरायचं तिथं घाबरा, जिथं खर्च करायचं तिथं खर्च करा. 498 मध्ये अटक होत नाही मूर्ख माणूस. 498 मध्ये बिचारा साहेबांना तुम्हाला सांगतो, माझ्या क्लायंट्सला सांगतो, माझ्या जनतेला सांगतो, माझ्या बिचाऱ्या पतीला सांगतो, अटक होत नाही. हे तुम्हाला आम्ही फसवतोय. कोणतरी तुम्हाला फसवतं, खोटं बोलतं आणि म्हणतं की 498 मध्ये अटक होईल म्हणून तुम्हाला बेलला जावं लागतंय आणि तुमचा लाख रुपये, 50,000 रुपये, माझं म्हणणं आहे 5 रुपये का होईना, खोट्या कामात जात आहेत. तुम्ही चांगले वकील लावण्यावर पैसे लावा, काउन्सिल लावा, आर्ग्युमेंटसाठी वेगळे लावा, त्यासाठी पैसे खर्चा. पत्नीवर 2 केस करा. तिनं तुमच्या आईला छळलं असेल तर, तुमच्या बहिणीला छळलं असेल तर, तुमच्या आईतर्फे, बहिणीतर्फे. मी त्या दिवशी पण एक दिला होता केस लॉ, गरिमा विरुद्ध स्टेट ऑफ UP का काहीतरी. तर त्या बी केसमध्ये, त्या पण केसमध्ये आपण सांगितले की तुमची आई, तुमची बहीण ही पण तुमच्या पत्नीवर केस दाखल करू शकते, कारण की तुमची आई बहीण ह्या पण महिला आहेत आणि हा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा बायकोसाठी नाही, महिला असं म्हटलेलं आहे, ॲग्रीव्ड वुमन असं म्हटलेलं आहे, पीडित महिला असं म्हटलेलं आहे. या कायद्यात कुठं बायको म्हटलेलं नाही. म्हणून यामध्ये ती पण दाखल करू शकते.
तुमच्या सुनेवर, कुणावर, त्यासाठी पैसे घालवा. त्यामुळं तुमचे बऱ्याच केसेस तुमच्या संपतील, संपण्याचा कल निर्माण होईल. काही असे पैसे घालवायचे. मी नेहमी सांगितले, चांगल्या ठिकाणी पैसे घालवा. आता कंपन्यांचं नाव घेत नाही, पण आता सॅमसंग आणि ऍपल सोडून कोण कोण मोबाईल घेतात बघा, त्याचा वासवा घाणरडा येतो. यात्रेत आणल्यासारखी दिसतात उगाच. वर्षात 2 बदला, म्हणजे 2 बदला, इज्जत घालवा आणि पैसे शेवटी तेवढेच घालवा 2 घेतल्यामुळं. फोटो चांगला नाही आला म्हणून पांढरट आला, कुणाला पाठवायचं काय झालं तर अपमानित वाटतंय. आणि हे फोन घेतले तर बघा, ऍपल असेल, सॅमसंग असेल, काही होत नाही. महंगा रोय एक बार, सस्ता रोय रोजच बार, म्हणजे बार बार. तर हे असं आहे. त्यामुळे ते असलं काही समजू नका की असं काय तुम्ही करून पैसे वाचवता. उलट चांगल्या ठिकाणी तुमचे पैसे घालवा, उत्तम सल्ला घ्या, मग तुम्हाला कळेल की असलं तुम्हाला करायची गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला अटक होणार नाही तर तुम्ही पैसे का घालवता? अटक होणारच नाही तर तुम्ही अटकपूर्व जामीन का घेता? पुन्हा एकदा सांगतो, सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की 7 वर्ष ज्या केसला शिक्षा आहे त्या केसमध्ये अटक करायची गरज नाही. डायरेक्टली चार्जशीट द्या, कोर्टात येऊन बघतील, कोर्टात येऊन साधा जामीन देतील. एक जामीनदार 3-3 जणांना चालतो. त्याचं फक्त रेशन कार्ड, 7/12 असला, फोटो असला, आधार कार्ड असला की तो एक माणूस 3-3 लोकांना एकटा जामीन होतो. डायरेक्ट कोर्टात जाऊन कागदपत्र देऊन क्लार्क मार्फत म्हटलं तरी जामीन करता येईल. त्यावेळेस वकील लावा. पण मला काय म्हणायचं, नाही त्या गोष्टींना गरज नाही हो, पैसे घालवायची गरज नाही. तुम्हाला काय होते, मागची लोक ती सांगतात काहीतरी, म्हातारी माणसं सांगतात, त्यांना माहिती नसतं, कायदा माहिती नसतो. माझं म्हणणं आहे, म्हातारी माणसं गणपतीसारखी घरात ठेवा, पाया पडा निघून जावा. प्रश्न विचारत नका बसू, चर्चा करत नका बसू. त्यांचे मार्ग वेगळे होते तेव्हा. 498 टेररिझम ऍक्ट सारखा होता, दहशतवाद्यासारखा होता. असं वाटायचं की आता किती दिवस अटक करतात आणि किती दिवस नाही. माझ्या वकिलीच्या सुरुवातीला सुद्धा 2005-06-07 मध्ये असं वाटायचं की 498चा जामीन करतोय म्हणजे काय करतोय काय नाही, कधी होतोय का नाही. तर पण त्यात पण आम्ही कधी एक दिवस अटक होऊ देत नव्हतो किंवा काय नाही. त्यामुळे आताही अटक होत नाही. त्यामुळे उगाच अटकपूर्वच्या नादात पडू नका. तर मित्रांनो, उगाचच काहीतरी त्रासदायक अशा गोष्टी करू नका. खोट्या बुद्धीमध्ये फिरू नका. गटर बुद्धीचं ऐकू नका. गटर बुद्धीचं ऐकून तुमचे पैसे घालवू नका. ते गटर बुद्धीचं ऐकून तुमचं डोकं, तुमचे पैसे गटरात टाकू नका. जिथं घालवायचे तिथे चांगले पैसे घालवा. मी तर नेहमी माझ्या क्लायंटला म्हणतो, तुमचा मित्रांनो चहाचा पैसा सो आपल्याला एक्स्ट्रा नको, ठरलंय ते द्या, बाकीचं तुम्हाला लागला. आम्ही अक्षरशः आमच्या केसची दुसरा टप्पा मागायला कधी कुणाला फोन केला असं मला वाटत नाही. माझे अनेक क्लायंट ही व्हिडिओ बघतात. कुणी सांगा, कधी तुम्हाला दुसरा टप्पा मागाय कधी कुणाला मेसेज केलाय का? आपल्याबद्दल सांगायचा हा व्हिडिओ नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की खोटा पैसा घालवू नका. खोटा सल्ला मिळाल्यामुळं, चुकीचा सल्ला मिळाल्यामुळं, फसवल्यामुळं चुकीच्या मार्गाने जाऊ नका. कोर्ट काय करणार आहे, तुम्ही अटकपूर्व मागायला गेला, कोर्ट उलट म्हणणार की हा कर, घे अटकपूर्व आणि जा प्रत्येक आठवड्यात त्या पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी दे. उलट तुम्ही जास्त आरोप्यासारखं वागाल आणि उलट तुम्ही हे करायला गेलाय, अटकपूर्व जामीन करायला गेला येड्यासारखं, मूर्खासारखं, गटर बुद्धीचं ऐकून फसून, तर तुम्हाला कोर्ट म्हणणार आहे की प्रत्येक आठवड्यात जाऊन तेवढं तुम्ही तिथं पोलीस स्टेशनला हजेरी द्या. माझं म्हणणं आहे की 498 दाखल झाल्यावर 1 किंवा 2 वेळा जावं लागेल. अटकपूर्व नाही घेतलं तर पोलिसांना जबाब दिल्यावर, आणि अटकपूर्वला गेल्यावर उलट तुम्हाला 5-6 वेळा जावं लागेल. मग काय उपयोग त्या अटकपूर्व करण्याचा? अहो, अटकपूर्व नाहीच, कोर्टांना पण कळतं. हे आजचा बकरा ऑफ द डे आहे बरं का, कुणाच्या तरी उत्पन्नाचं साधन म्हणलंय बरं का. तर त्यामुळे अशा काय तुम्ही कुणाच्यासाठी बकरा बनू नका, कुणाच्या उत्पन्नाचं साधन म्हणून बनू नका. आधीच तुम्हाला लुटलंय बायकोनी, अजून आता आमच्याकडनं कशाला लुटून घेता. तर मित्रांनो, अशा प्रकारचा अटकपूर्व जामीन करायची गरज नाही. उलट 4 गोष्टी इंडियात चालतात त्या केल्या तर अति उत्तम राहील. तर ते करा, चांगलं करा, काय करा. दसरा आली, दिवाळी आली, फराळ द्या, खाऊ द्या. हे काय चाललंय, पैसे नका हो घालू. आणि काय होतंय, त्याच्यामुळे उलट तुम्हाला आणखीन आरोप्यासारखं वागणूक मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागते. चुकीच्या ठिकाणी पैसे घालवू नका, एवढंच माझं मत आहे. बाकी तुम्हाला गटरात पडायचं गटरात पडा, आपली काही म्हणणं नाही. चांगल्या ठिकाणी पैसे घालवा, चांगल्या ठिकाणी घ्या, चांगले वकील लावा, त्यांची फी द्या. का वकिलांना देताना, पैसे देताना, बायकोला देताना प्लॅस्टिक मनी देत आहे. मी याचंही कंपॅरिझन अनेक जणांना सांगितलं की चांगलं वकील लावलं आणि त्यांनी तुमचं 4,000 रुपये जरी पोटगी मासिक वाचवली, समजा वार्षिक किती वाचले, 50,000 वाचले. केस तुमची 10 वर्षाच्या ऐवजी 4 वर्षात, 2 वर्षात संपली.
ते वर्ष वाचले का वर्ष काय महत्वाचे नाहीत, मरायचे म्हातारा व्हायचे, दुसरं लग्न व्हायचंच नाही, अशा परिस्थितीत पोचायचे. मग 4,000 जरी वाचले वार्षिक तर वार्षिक महिन्याला तर वार्षिक 50,000 वाचले, एवढी तर फी त्याची बिचाराची जास्त नव्हती. मग त्यामुळे चांगला सल्ला घ्या, उत्तम ठिकाणी घ्या, उत्तम सल्ला घ्या, चांगलं करा. अशा चुकीच्या गोष्टीला पैसे घालवू नका. 498 मध्ये अटक होत नाही, BNS 85 मध्ये अटक होत नाही, पत्नीने केलेल्या कुठल्याही नॉर्मल केसला अटक होत नाही. हा तुम्ही तिला जीव मारण्याचं कसलं काय केलं असेल, 307 लागला असेल म्हणजे जीव मारण्याचा प्रयत्न असला जर काय लागला असेल 10-15 वर्षाची शिक्षा असलेला तर गोष्ट वेगळी आहे. परंतु इतर काय असलं तर साध्या कुठल्याही केसमध्ये अटक होत नाही. 498 मध्ये अटक होत नाही ना 85 मध्ये अटक होते. एवढं सांगून जर आता तुम्हाला कळत नसेल तर घ्या डोकं आपटून मरा तिकडंच. मी दसऱ्याचा थांबलोय तुमच्यासाठी, चांगला दसरा आहे माझा, मटन बेटन खातो चांगलं, पण मी म्हटलं ही येड्या माणसांसाठी सांगावं एक व्हिडिओ करून, म्हणून खास तुम्हाला आज व्हिडिओसाठी आलेलो आहे. दसऱ्याच्या शुभेच्छा, फसू नका याच्यासाठी शुभेच्छा. ते MLM वगैरे नाही का, एक केलं आता 2 माझ्या पुढे वाढवा, त्याच्या पुढे 3 वाढवा, असाच प्रकार आहे बेलमध्ये पैसे घेणं म्हणजे, मला तर वाटतंय. तर मित्रांनो फसू नका, कष्टाचा पैसा आहे, कष्टाने घालवा, अशा ठिकाणी घालवू नका. 498 मध्ये अटक होत नाही, बाकी मरायचं मरा, मला रजा द्या, मला खाऊ द्या मटण चांगलं झालंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.